असं म्हटलं जातं की जेव्हा आमेरचा राजा भगवंतदास भानगड किल्ला बांधत होते तेव्हा काही अंतरावर बाळूनाथ नावाचे योगी तपश्चर्या करत होते. त्यांना कळलं की आमेरचा राजा इथे एक भव्य किल्ला बांधतोय. त्यावर त्यांनी राजा भगवंतदास यांना एक चिठ्ठी पाठवली. त्यात असा निरोप होता की तुम्ही बांधत असलेल्या किल्ल्याबद्दल मला काहीच हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या किल्ल्याची उंची इतकी वाढवू नका की त्याची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळी मी तपश्चर्या करतो तिथपर्यंत पोहोचेल आणि मला तिचा स्पर्श होईल. आता त्या काळात जे पण कोणी साधू संत होते ते सर्व सिद्ध पुरुष होते, त्यामुळे त्यांचा खूप आदर केला जायचा आणि त्यांच्या शब्दाला खूपच मान होता. त्यांना कोणीही हलक्यात घेत नसे. या राजानेही तेच केलं आणि भानगड किल्ल्याच्या कोणत्याही भागाची उंची इतकी ठेवलीच नाही की त्याची सावली बाळूनाथ यांच्यावर पोहोचेल. या राजाच्या पुढच्या 2 पिढ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली. मात्र जेव्हा 3री पिढी गादीवर बसली तेव्हा त्या राजाने या बाळूनाथांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याने किल्ल्याची उंची वाढवून घेतली. त्यानंतर जेव्हा त्या किल्ल्याची सावली बाळूनाथ यांच्यावर पडली तेव्हा त्यांनी एक शाप दिला की भानगड किल्ला नष्ट होईल. असं म्हणतात की हा शाप दिल्यानंतर भानगड किल्ला संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला.